आय थिंक 95-96चा काळ असेल. त्यावेळेला थिएटरमध्ये आय रिमेंबर अल्का टॉकीजला क्लासेसची जाहिरात असायची. पिझो क्लासेस. करेक्ट. जोग सरांबद्दल बोलायला आवडेल, पण ते वडील म्हणून कसे असायचे रे? माझ्या बाबांनी मला जाताना हे शिकवलं की नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड आहे ना, हे तुझ्यात कायम ठेव. माझे बाबा गेल्यानंतर 5 वर्ष मी घरी बसलो होतो बिकॉज कुणी फसवलं आणि माझ्या डोक्यावर कर्ज आलं. तेव्हा मला लाईफ कळली. रीमा, ऍक्टर तर बनायचंय, करिअर ग्रो करायचंय, कर्ज फेडू का ऍक्टर बनू. इंडस्ट्रीच्या बाहेर होतो, कोणी विचारायचं नाही, ना डिरेक्टर, ना प्रोड्युसर, ना मीडिया. लोकांना वाटलं मी गेलो. आय लुक्ड इन टू द मिरर अँड आस्क्ड माय सेल्फ, एम आय अ लूजर? आय सेड नो. ही फिल्म आहे आपली सगळ्यांची आणि स्क्रीन प्ले उपरवाला लिखताय. अप्स डाऊन्स, डाऊन, खूप डाऊन, आणि मग एक ऑफर आली. दॅट वॉज बिग बॉस मराठी. लोक त्या ऍक्टरचं मेंटल हेल्थ ह्या विषय कोणीच बोलत नाही. तुझं मानसिक आरोग्य हे कशा पद्धतीने त्याची काळजी घेतोस? मी छान आता आहार घेतो, छान व्यायाम करतो, माझं डाएट मस्त आहे आणि मॅनिफेस्ट करतो मी की मी काही वर्षात ऑस्कर पुरस्कार घेणार, तेही माझ्या मराठी फिल्मसाठी. माझ्या तोंडासमोर एक दिग्गज डिरेक्टर हे बोललेला आहे. हा फक्त डान्स करतो, ह्याला फक्त, आय डोंट वांट टू यूज दॅट वर्ड, नाचा डान्सर हा फक्त डान्स करतो, ऍक्टिंग करत नाही. नमस्कार, मी रीमा सदाशिव अमरापूरकर आणि आपण आलेलो आहोत मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या चॅनलवर. तुम्ही आलेला आहात. आता आमचा जो चॅनल आहे ना, तो हिट होत चाललाय. ह्याचे आम्हाला इंडिकेशन्स मिळतात बरं. म्हणजे आम्ही जे रील्स वगैरे टाकतो त्याच्यावर मोठे मोठे लोक कमेंट्स करतात, रिॲक्ट करतात आणि त्याच्यावरून आम्हाला कळतं की अरे, हे सगळे लोक आपलं कंटेंट बघतायत, तसंच तुम्हीही बघता आहात. हे आम्हाला काही आकडेवारीवरून कळतं. पण जर सबस्क्राईब पण केलं ना, तर आम्हाला कळेल की ऍक्च्युली किती लोक आमचा चॅनल बघतात. तुम्हाला आमचा नवीन एपिसोड आला की लगेच गरम गरम भट्टी से एपिसोड आएगा और तुम्हारे फोन पे हाजिर असा होऊन जाईल तो. सो लेट अस कंटिन्यू. हा जो एपिसोड आहे हा माझ्यासाठी ऍक्च्युली नॉस्टॅल्जिया आहे. मी सांगते का. मी 9वीत होते, अंधेरी वर्सोवा इंग्रजी शाळेत शिकत होते आणि माझ्या आईच्या लक्षात आलं की आपली मुलगी बहुतेक बिघडत चालली आहे इथल्या मुंबईतल्या मुला मुलींबरोबर राहून. म्हणून माझ्या आईनी मला उचललं आणि 10वीचे क्लासेस, तेव्हा सुट्टीत क्लासेस असायचे 10वीचे, मला पिझो क्लासेसमध्ये तिने घातलं. मी हॉस्टेलला राहायचे आणि JM रोडला जी शाखा आहे तिथे क्लासेस असायचे. आणि ते 2 महिने माझे अर्थात आयुष्यातले पहिल्यांदा इंडिपेंडेंटली राहायचे होते. पण मी पिझो क्लासेसच्या हॉस्टेलमध्ये आणि पिझो क्लासेसमध्ये असल्यामुळे मला असं कुठेही कधीही जाणवलं नाही की मी घरापासून लांब राहते. आणि ह्याच्यातलं एक मुख्य कारण होतं आमचे जोग सर. ते त्यांचे जे राऊंड्स असायचे हॉस्टेलमध्ये आणि ते ज्या पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधायचे, दॅट वॉज सिम्पली अमेझिंग आणि रिअश्युरिंग की मी आहे तुमच्या बरोबर, तुम्ही एकटे नाही आहात. कारण 14-15 हे वय फार असं अवघड असतं अदरवाईज. सो आज मला हे सगळं आठवतंय. याचं कारण आपल्याबरोबर आलेला आहे राजू, अर्थात पुष्कर जोग. हाय पुष्कर. हाय रीमा, कशी आहेस तू? मी मस्त. पुष्कर, दिस इज सो ग्रेट. कारण त्याच वेळेला साधारण आय थिंक 95-96चा काळ असेल जेव्हा राजू 99. सो साधारण आय थिंक आय एम राईट ऑन ट्रॅक. आणि त्यावेळेला थिएटरमध्ये आय रिमेंबर अल्का टॉकीजला क्लासेसची जाहिरात असायची. पिझो क्लासेस. करेक्ट. सो आय विल नेव्हर फॉरगेट दॅट. सो मला ना जोग सरांबद्दल बोलायला आवडेल सुरुवातीला. कारण तुझं नाव घेतलं की मला सरच आठवतं ऍक्च्युली. सो ते सर म्हणून एक केअरटेकर म्हणून कसे होते हे तर आम्ही अनुभवलेलं. मी अनुभवलेलं. करेक्ट. पण ते वडील म्हणून कसे असायचे रे? म्हणजे कारण ते इतक्या मुलांचे पालक होते. खरे तर तुझ्या वाट्याला ते कसे यायचे? हो,
सर्वप्रथम रीमा, थँक्यू फॉर सच अ वंडरफुल इंट्रोडक्शन. आणि तू जेव्हा बोलत होतीस मलाही थोडा थोडा नॉस्टॅल्जिया झाला. बिकॉज हे सगळं मी जगलोय आणि पाहिलंय सगळं. माझ्या बाबांचे कष्ट. जोग सर हे पुण्यातले खूप मोठे व्यक्तिमत्व होते. ऑफकोर्स. खूप लवकर गेले. हो. आणि पिझो क्लासेस हे म्हणजे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये म्हण किंवा इतर माझे अजून जेवढे फ्रेंड्स आहेत, हम्म. त्यांचे सगळ्यांचीच मुलं किंवा त्यांचे रिलेटिव्ह पिझो क्लासेसला आलेले आहेत. म्हणजे कोणी ना कोणी असतं आहेत. तिथे भेटणं. सो दॅट वॉज फॉर मी ऑलवेज की जोग सर, त्यांना जो रिस्पेक्ट मिळाला होता. इवन जेव्हा ते गेले तेव्हा सुद्धा इतकी गर्दी झाली होती. I'm sure. म्हणजे बरेच जण म्हणतात की माणूस असताना नाही, पण माणूस गेल्यानंतर किती लोक तुम्हाला भेटायला येतात किंवा बघायला येतात, हे पाहिलं पाहिजे आपण. सो जसं जोग सरांची प्रतिमा एक होती, एक रिस्पेक्टफुल व्यक्तिमत्व होते. खूप लोकांची लाईफ म्हण किंवा करिअर त्यांचं घडवलं सरांनी. अगदी. आज मी महाराष्ट्राच्या बाहेर किंवा भारताबाहेर जिथे जातो, UAE म्हण, UK, युरोप, अमेरिकेत, प्रत्येक ठिकाणी ना जोग सरांचे स्टुडंट्स आहेत. अरे म्हणजे मला आठवतंय माझ्या बॅचमध्ये ज्या आमच्या हॉस्टेलला मुली होत्या, त्या कोणी विदर्भातून, हो, नांदेडमधून, अशा कुठून कुठून छोट्या छोट्या गावातून आलेल्या मुली खरंय होत्या. खरंय खरंय. आणि त्यांच्यासाठी इंग्लिश जर त्यांनी सेमी इंग्लिश घेतलं असेल करेक्ट करेक्ट तर जोग सर स्वतः ब्रिज कोर्स घ्यायचे. करेक्ट. आणि ना विशेष काय होतं की जोग सरांना कधीच पैशाची लालच नव्हती. की हे सगळं त्यांनी पैशासाठी कधीच केलं नाही. कधीच नाही. गरीब विद्यार्थी जे होते, ज्यांना त्यांच्याकडे आर्थिक परिस्थिती नव्हती, त्यांना त्यांनी फुकट शिकवलेलं. इनफॅक्ट जोग शाळा, जोग स्कूल जी आहे आता बरेच वर्षांपासून आहे, तिथे सुद्धा आता ऑफकोर्स माझा मोठा भाऊ ते सगळं बघतो, पण कित्येक वर्ष मी आता तुझ्या माध्यमातून सांगतो की जोग सरांनी कित्येक वर्ष किती मुलांकडनं फियाच नाही घेतलेल्या. त्यांनी भरलेल्या नाहीत सोडून दे, पण त्याच्यावर काही बोलले नाहीये जोग सर कधीच, म्हणजे जोपर्यंत होते तोपर्यंत. बरोबर. पण आता काय झालंय, आता सगळं कमर्शियल झालंय, तेव्हा तसं नव्हतं. आणि ते मला त्याची जाणीव आहे की आई वडील, एक वडील म्हणून मला खूप मोठा आधार होता. तो आता बोलताना सुद्धा मी खूप हळवा असल्यामुळे ना मला ते सगळं आठवतं की शेवटी हे बघ, माणूस कितीही ग्रेट असेल, सेलिब्रिटी असेल, तरी तो घरी माझे बाबाच होते. एक्झॅक्टली. सो माझ्यासाठी इट इज एव्हरी टाइम अन इमोशनल थिंग. खूप लवकर गेले, कॅन्सर झाला होता त्यांना, सो कॅन्सरवर मात नाही करू शकले. पण आज त्यांची जी पुण्याई आहे, त्यांची जी लेगसी आहे, ती मी आणि माझा भाऊ आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी जे शिकवलंय ना मला ऍज जोग सर, की आयुष्यात तू फेल झालास तरी चालेल, ते काय, इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. बरोबर. बट माणूस म्हणून फेल होता कामा नाही तो. हाऊ यू ट्रीट पीपल, हाऊ यू बिहेव विथ देम. आज माझ्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये लाईटमॅन, स्पॉट बॉईज, तुम्ही कसे वागता लोकांशी. आज तू हिरो आहेस म्हणून तू काय कोणी मोठा आहेस का? अजिबात नाही. पाय जमिनीवर कसे ठेवायचे हे मला जोग सरांनी, अर्थात माझ्या बाबांनी सांगितलं, शिकवलं. हे संस्कार ऑफकोर्स आईनी सुद्धा सेम शिकवलं. हे माझ्या नेहमी लक्षात असतं की आज मी आहे पब्लिक फिगर म्हण किंवा ऍक्टर म्हण, उद्या मी कोणी नसीन. पाय जमिनीवर पाहिजेत माणसाचे. तुम्ही कोणी नाही, आज स्टारडम वगैरे काही नाहीये. माझ्यासाठी स्टारडम आहे ना, आज माझे बाबा त्यांनी शाळा केली, क्लासेस घेतले, पैसेही खूप कमवले. त्यावेळेस एवढा पैसा क्लासवाल्यांकडे कुणीच पाहिलं नसेल, तरी सुद्धा ते रिक्षानीच फिरायचे, तरी सुद्धा ते चप्पल घालून फिरायचे. साधेपणा, सिम्प्लिसिटी वॉज हिज फोर्टे. त्यांचा सर्वात मोठा गुण होता तो. अर्थात मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे आय हॅव टू ड्रेस अप इन अ सर्टन वे, आय हॅव टू लुक इन अ सर्टन वे. पण पाय जमिनीवर कसं ठेवले पाहिजेत, हंबल ह्युमिलिटीनी कसं वागलं पाहिजे, हे माझ्या वडिलांनी मला संस्कार दिले. सो माझ्यासाठी जोग सर इज अन इन्स्टिट्यूशन. आणि थ्रू आउट माय लाईफ तेच संस्कार मी माझ्या मुलीला देतो की व्हॉट एव्हर इट इज. तुझे बाबा पुष्कर जोग आहेत म्हणून काय मोठा तीर मारला का? अजिबातच नाही. मी आपलं प्रामाणिकपणे, सिन्सिअरली फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, तेवढंच माझं कर्तृत्व आहे. बरोबर. बाकी पाय जमिनीवर ठेवायचे, हंबल ह्युमिलिटीने वागायचं सर्वांशीच. अजून काय कमी आपल्याला स्ट्रेस नाहीये लाईफमध्ये हल्ली. आय नो.
खूप जास्त आहे आणि आपण वाढवूनही घेतो. या ट्रू. सो माझ्यासाठी इट वॉज एन इन्स्टिट्यूशन. आणि वडील म्हणून मी मिस करतो त्यांना ऑनेस्टली. नक्कीच. आज त्यांना जाऊन सुद्धा 15 वर्ष झाली. आणि ऑनेस्टली सांगू रीमा, मला एकटं वाटतं. आय फील व्हेरी लोनली विदाउट हिम. काय होतं ना, आपण आई असते, मी आणि माझा भाऊ आईची काळजी घेतो आम्ही एकत्र. आज तिचा बर्थडे आहे. सो आज ती मुंबईला आली आणि आम्ही मग सेलिब्रेट करणार आहे. पण ना कुठेतरी असं वाटतं की जर कुठे मी प्रॉब्लेम मध्ये आलो ना, तर माणूस त्याच्या बाबांकडेच जातो. आणि बाबा मी प्रॉब्लेम मध्ये, मला वाचवा. आणि तो बापच असतो जो तुम्हाला वाचवतो. बापाचा काय ना, बापाचा मोबदला कोणी देत नाही. बापाला अनसंग हिरो आहे एक बाप. सो फॉर मी ऑल्सो आय मिस हिम. आणि मी खूप एकटा फील करतो ऑनेस्टली, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा, पर्सनल लाईफमध्ये सुद्धा. बट कुठेतरी कधीतरी मी त्यांना प्राऊड फिलिंग देईन ऍज अ सन, ही मला खात्री आहे. आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय. मी कोणालाच आयुष्यात फसवलं नाही. प्रामाणिकपणे सिन्सिअरली काम करत राहिलो. मग आता बोलताना सुद्धा आय एम जस्ट, मी तेच बघत होते. बिकॉज खूप वर्षांपासून इतकं भरलंय ना मनात. सो ते कधी कधी पण मी तुला सांगू का पुष्कर, आय एम शुअर वेर एव्हर ही इज, ते ऑलरेडी ते प्राऊड आहेत. आय होप सो. कारण त्यांनी तुझ्यासाठी स्वप्न पाहिलं होतं. हो. करेक्ट. मला आठवतंय तुझे फोटोज पण होते त्या सेंटर्स मध्ये लावलेले. येस. त्यांना तुझ्यावर जीव होता. आणि त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं होतं की तू इंडस्ट्रीमध्ये ऍक्टिंग करशील, मोठा आता इतके वर्ष तू ते करतोयस. आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये, स्पेशली मराठी इंडस्ट्रीमध्ये 30-35 वर्ष अशी तग धरून राहणं अवघड आहे. खूपच अवघड आहे. त्याच्यामुळे ही इज ऑलरेडी प्राऊड ऑफ यू. सो डोंट वरी. आय रिअली होप सो. बट ऑफकोर्स म्हणजे मला खूप काही करायचंय लाईफमध्ये. आणि त्यांना, आई बाबांना, शेवटी बघ रीमा, इव्हन यू नो इट, या जगात आहे ना दुसरं काही सुख नाहीये. तुम्ही आई वडिलांना खुश ठेवा. आई वडिलांच्या चेहऱ्यावर तुम्ही हास्य आणलत ना, यू हॅव डन एव्हरीथिंग. मग तुम्हाला सक्सेसफुल व्हायची गरज नाही. म्हणजे तू आता जे बोलतोयस ना, ते मला इतकं आयडेंटिफाय होतंय की म्हणजे जोपर्यंत बाबा असतात तोपर्यंत आपल्याला कसलंच काय टेन्शन वाटत नाही, भीती वाटत नाही. नसतं बरोबर. आणि ज्या क्षणी ते नसतात ना, त्या क्षणी अरे आता माझ्या हातून काही चुकलं तर हु विल टेक केअर ऑफ मी. खरंय. हे आपोआप येतं. खरंय. सो मला आय टोटली अंडरस्टँड. आणि तू बोलत होतास तेव्हा ते जोक्सर माझ्या डोळ्यासमोर असे उभे राहत होते. पण आपण राजू बद्दल बोलूया. तू किती लहान होतास त्यावेळेला. माय गॉड, 25 वर्ष. तो एक्सपिरियन्स इट वॉज एनरिचिंग. ओके. मी खूप शिकलो. मी खूप नवीन होतो. आय वॉज, ऑफकोर्स मी माझं करिअर ॲज अ चाइल्ड ऍक्टर सुरू केलं. माझी पहिली फिल्म मी 1992 साली केली. फॉर द पीपल हू डोंट नो अँड फॉर द पीपल हू ट्रोल मी और वॉट एव्हर और इवन ज्युनियर्स साठी, की 1992 साली मी माझी पहिली फिल्म केली. इट वॉज ऑलवेज अ लर्निंग एक्सपिरियन्स एव्हरी फिल्म. बिकॉज मला अण्णासाहेब देऊळगावकर, दादा कोंडके साहेब, अशोक मामा, लक्ष्मीकांत बेर्डे सर, ह्या दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. ऋषी कपूर, नाना पाटेकरांबरोबर हम दोनो फिल्म केली. बरोबर. अर्चना पुरन सिंग, यू नेम इट. आय डिड 2 shows विथ सलमान खान. ऍज अ डान्सर मी करिअर सुरू केलं होतं ना, सो तेव्हा ऑर्केस्ट्रामध्ये डान्स करायचो. सो तिथे सलमान खान पण आले होते. सो एवढ्या सगळ्यांबरोबर मी काम केलं, मला संधी मिळाली. ह्याचं मी थँकफुल आहे आणि ग्रेटफुल आहे की मला ती संधी मिळाली. पण राजू वॉज डिफिकल्ट फॉर मी बिकॉज कांचन नायक डिरेक्टर, मोहन आगाशे सर, विक्रम गोखले सर, भारती पाटील मॅम आणि इतर कलाकार होते. माझ्यावरती पूर्ण स्टोरी होती. आणि इट वॉज अ सिरियस सब्जेक्ट. इट वॉज नॉट अ कॉमेडी और समथिंग. इट वॉज अ फॅमिली ड्रामा. माझ्यासाठी तिथे ते शिकणं, विक्रम गोखले सरांच्या समोर उभं राहणं, मोहन आगाशे सरांसमोर उभं राहणं, जबाबदारी आहे. या इट वॉज स्कॅरी. ऑनेस्टली इट वॉज स्कॅरी फॉर मी. बिकॉज मी लहान होतो. आय थिंक आय वॉज 1999 ना, 14 वर्षाचा होतो. 14 वर्षात तुम्हाला इम्प्रोव्हायझेशन काय कळणार आहे? म्हणजे नाही कळत ना, तेवढी मॅच्युरिटी नसते ना की गिव्ह अँड टेक काय असतं वगैरे. मग आय वॉज फॉलोईंग कांचन नायक. ऑफकोर्स इज नो मोर विथ अस, बट सच अ ग्रेट डिरेक्टर. इट इज अ लर्निंग एक्सपिरियन्स फॉर मी.
नितीन देसाई सर ह्यांनी सगळे आर्ट डिरेक्शन केलं होतं फिल्मचं. म्हणजे तेव्हा सुद्धा मी दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. आणि तेव्हाचा काळ असा होता की पिक्चर चालायचे तेव्हा. हो, ऍक्च्युली लोक जायचे थिएटरला थिएटरला बिकॉज सोशल मीडिया नव्हतं ना. हे जे वायफळ आलंय आता, त्याच्यावर मी बोलणारच आहे. खूपच म्हणजे नुकसान केलं लोकांचं सोशल मीडियाने. सो तेव्हा काही सोशल मीडिया नव्हतं ना, OTT होतं. चॅनल वाईज दूरदर्शन आणि अल्फा मराठी जस्ट सुरू झालं होतं. सो काहीच नव्हतं. थिएटर, दॅट्स इट. करमणूक थिएटर. आणि एवढे पिक्चर यायचे नाही. आता 4-4 पिक्चर येतं एका दिवशी येतं, तसं नाही व्हायचं. सो तेव्हा प्रभातमध्ये माझं आठवतंय ती फिल्म रिलीज झाली आणि सिल्वर जुबली झाली ती फिल्म. मला तेव्हा वाटलं की मला ऍक्टर बनायचंय. ह्याचं कारण की लोक जी फिल्म बघायला यायची त्यांना मी स्क्रीनवर हवा असं वाटायचो. देव की नाही, हा एक लाइकेबल फेस आहे ऑन स्क्रीन. सो तिथून मला एक कॉन्फिडन्स आला. फिल्म हिट झाली. मला शासनाचा पुरस्कार मिळाला बेस्ट चाइल्ड ऍक्टर. दॅट फिल्म गॉट 8 अवॉर्ड्स. इव्हन मला मेन्शन करावं असं वाटतं, आनंद मोडक सर जे आपल्यात नाही आहेत आज, म्युझिक त्यांनी दिलं होतं. सुधीर मोघे सर, म्हणजे बरेचसे त्यातले लोक आज नाहीयेत. एक 5-6 लोक नाहीयेत. आणि त्याचं मला वाईट वाटतं की आज असते तर ते खुश झाले असते की पुष्कर अजूनही काम बरं करतोय काम. सो ती माणसं नाहीयेत ह्याचं मला वाईट वाटतंय. पण त्या दिग्गजांबरोबर आशाताईंबरोबर काम केलं होतं. सो इट वॉज अन एक्सपिरियन्स. अवॉर्ड्स, फिल्म हिट होणं, तुमच्या मागे एक सिल्वर जुबलीचा टॅग लागणं, इट वॉज व्हेरी गुड. पण पुन्हा आम्ही 9वीत होतो, त्यामुळे शिक्षण आणि बिकॉज तू जोक सरांचा सो बाबा म्हणायचे की तुला काय करायचंय कर, तू फिल्म लाईन मध्ये जायचंय ना, ऍक्टर व्हायचंय हो, पण एज्युकेशन कम्प्लीट कर. बरोबर. सो मी जेव्हा 12वीत होतो तेव्हा मी प्लॅन करत होतो की मला काय करायचंय. तर मला तर ऍक्टिंग आणि फिल्म मेकिंग शिकायचं होतं न्यूयॉर्कला जाऊन. ही डिडंट वॉन्ट दॅट. ते म्हणले की शिक्षण खूप महत्वाचं आहे. सो हे घे, हा फॉर्म आणलाय मी, तो साइन कर, उद्यापासून कॉलेजला जा. सो मला काही ऑप्शन नाही ठेवलं त्यांनी. भारती विद्यापीठ पुणे इथे मला त्यांनी मेडिकलला टाकलं. रिअली? या. सो आर यू अ डॉक्टर? येस. Oh my God! So this might be a breaking thing for you, breaking news for you. So you're actually Dr. पुष्कर जोग. Yeah. मी कधी डॉक्टर नाही लावत. मी डेंटिस्ट आहे. सो मी 5 वर्ष डेंटिस्ट्री शिकलो, पास झालोय, प्रॉपर पास झालोय. सो पण मी ऑनेस्टली सांगतो, विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल द डॉक्टर्स, मी कधीच, मला डॉक्टर बनायचं नव्हतं, आवड नव्हती, आई वडिलांमुळे बनलो. पण एवढं नक्की, म्हणजे त्याच्यानंतर आई वडिलांनी खूप सपोर्ट केला. आफ्टर आय बिकेम अ डॉक्टर, तुला आता काय करायचं ते कर, तुला प्रॅक्टिस करायची तू प्रॅक्टिस कर, फिल्म्स करायचे फिल्म्स कर. बरोबर. सो ही वॉज व्हेरी ओपन फॉर दॅट आणि व्हेरी सपोर्टिव्ह ऑल्सो. खूप सपोर्ट केलं. मी लगेचच फिल्म्स सुरुवात झाल्या फिल्मसाठी. जबरदस्त आली. आय नो. आपण दॅट वॉज अ चॅलेंज फॉर मी. आय एम शुअर. कारण त्याच्यात बरेच स्टंट्स आणि खूप काय होतं. ऍब्सोल्युटली जबरदस्त वॉज अन एक्सपिरियन्स फॉर मी. म्हणजे मला आठवतं विजय टॉकीजच्या इथे मोठं पोस्टर, मी पहिल्यांदाच मराठी फिल्मचं एवढं मोठं पोस्टर पाहिलं होतं. आणि तू असा मध्ये ब्लॅक याच्यामध्ये ब्लॅक कोट. आणि आय रिमेंबर दॅट. इट वॉज फॅन्टॅस्टिक फॉर मी. आणि महेश कोठारे सरांनी डिरेक्ट केली फिल्म. वी प्रोड्युस्ड इट अँड महेश सर डिरेक्टेड इट. दिग्गज कलाकार अगेन सगळेजण, भरत सर, संजय नार्वेकर सर, मकरंद सर, सिद्ध्या. इट वॉज, माझ्यासाठी इट वॉज लाईक वाव. पण तेवढंच चॅलेंजिंग होतं बिकॉज फर्स्ट टाइम सुपर हिरो फिल्म बनत होती मराठीमध्ये. केबल स्टंट्स होते. 1 महिना आय प्रॅक्टिस्ड केबल स्टंट्स. I got injured on the sets once. तो हा खूप, म्हणजे जस्ट एक इनसाइड जे स्टोरीज आहेत ते ऑडियन्सला कधी कधी माहित नसतं. सो हा जो अंगठा आहे, दिस इज अ ब्रोकन थंब. तो मी वाकू नाही शकत. बिकॉज इज सर्जिकली रिपेअर्ड. सो एका स्टंट मध्ये आय हॅड माय बोन क्रॅक्ड. सो देयर वॉज अ सीन वेअर कियानो रिव्ह्ज मॅट्रिक्स मध्ये जो एक स्टंट केला होता, सो महेश सर म्हणले, पुष्कर वैसा शॉट देगा क्या? म्हणलो हो सर. तेव्हा एकदम यंग होतो मी, जोश होता, ऑफकोर्स काही फिकर नव्हती. सो म्हणले करूया. आणि अनफॉर्च्युनेटली दॅट वॉज अन ऍक्सिडेंट की ते टायमिंग मिस झालं आणि मी असं फेकला गेलो झाडावर. आणि झाडाच्या इथे तोंड येत होतो म्हणून मी हात
मध्ये टाकला आणि त्याच्यात माझं थंब तुटलं. सो आय रिमेंबर. आणि त्याच्यानंतर आय वॉज ऍडमिटेड फॉर 1 month. पण मग महेश सर केम टू मी आणि आस्क्ड, पुष्कर तू इंजर्ड थंब मध्ये शूट करशील का? याचं कारण तेव्हा भरत सर, संजय सर, मकरंद सर यांचे डेट्स मिळणं, कॉम्बिनेशन डेट्स मिळणं वॉज इम्पॉसिबल. बरोबर. मी म्हणलं सर तुम्ही शूट लावा, आय विल डू इट विथ अ ब्रोकन थंब. सो हाफ ऑफ द फिल्म, इफ यू ऑब्झर्व द फिल्म अगेन, परत पाहशील ना फिल्म, त्याच्यामध्ये काही शॉट्स मध्ये तुला माझ्या अंगठ्याला पिना दिसतील. हा. सो अर्धी पिक्चर मी ब्रोकन थंबनी शूट केलेलं आहे. सो ह्या गोष्टी माहिती नसतात लोकांना. सो इट्स इंटरेस्टिंग. कमिटमेंट आहे ही. आणि बरं असं होतं की तुम्हीच प्रोड्युसर होता, सो यू कुड हॅव डिक्टेटेड टर्म्स. या बट वी डिडंट. म्हणजे माझा आणि बाबांचाही स्वभाव तसा नव्हता. वेन आय एम ऍक्टिंग ना रीमा, आय सरेंडर बिकॉज आय एम अ स्टुडंट ऑफ द इंडस्ट्री. मी कायम मरेपर्यंत मी शिकत राहीन. जे काही फिल्म इंडस्ट्री मला शिकवेल शिकत राहीन. सो वी सरेंडर. आणि मग महेश सर जे सांगतायत, ऍक्शनवाले जे सांगतायत, वी सरेंडर. सो आय डिड द फिल्म, वी कम्प्लिटेड. आणि ती फिल्म खूप मोठी झाली, खूप गाजली. मला वाटलं, सी अगेन कसं लाईफ असतं. आय थॉट आफ्टर जबरदस्त मला खूप ऑफर्स येतील. ओके, की अरे यार अभी तो ये डान्सिंग हिरो आ गया. आणि 1.5 वर्ष मी घरी बसलोय रीमा आफ्टर जबरदस्त. आय कॅन इमॅजिन. म्हणलं वाय. मी मग बाबांना म्हणालो, बाबा मला जमत नाही का, मला ऍक्टिंग जमत नाही का, लोकांना मी आवडलो नाही का. ते म्हणले, मग ही सेड अ व्हेरी गुड थिंग यु नो, की इथे ना पेशन्स इज द की आणि पर्सिस्टन्स. म्हणजे तुम्ही, म्हणून मला ह्या पिढीचं का असं वाईट वाटतं ना, एव्हरी पर्सन टुडे दे हॅव टू गो थ्रू फेलियर्स वन्स, ऍटलिस्ट वन्स, टू नो व्हॉट इज सक्सेस. त्याला नाहीतर व्हॅल्यू येत नाही त्याची. बरोबर. तुम्हाला फेलियर झालं ना त्याशिवाय कळत नाही की लोक कशी ट्रीट करतात, मीडिया कसं ट्रीट करतं तुम्हाला. अरे हा गेला, हा काय करणार. नाही, हे सगळं जे सुरू होतं ना, ते फेलियर नंतर जेव्हा तुम्ही परत उभे राहता ना, दॅट फिलिंग इज समथिंग एल्स. मी तुला सांगू का, दिस इज अराउंड 2007 राईट? येस येस. त्या सेम वर्षी माझी पहिली फिल्म आली. अच्छा. आर आबा आता तरी थांबा. येस येस येस. सो तू जे 1.5 वर्ष घरी बसून होतास, तशी मी 10 वर्ष बसून होते ऍज अ फिल्म मेकर. माय गॉड. मी फीचर फिल्म्स नव्हते करत. मी कॉर्पोरेट एव्हीज, एनजीओ फिल्म्स, हे बरंच काय काय माझे इतर अनेक उद्योग असतात, त्याच्यामुळे आय वॉज ओके. पण दॅट इज ऑल्सो बिकॉज की हा याचं तर घरचं प्रोडक्शन आहे, हा करेल. किंवा ती फिल्म मी प्रोड्यूस आणि डिरेक्ट केलेली. सो हा तिचं प्रोडक्शन तीच करेल. बरोबर. यु नो, परसेप्शन. हा. सो ते जे परसेप्शन आहे, त्याच्यावरून मला असं वाटतं की तुला कधी असा अनुभव आलाय का रे, की असं इंडस्ट्रीमधून किंवा इतर कोणी तुला असं कधी म्हंटलंय का की तू जोक सरांमुळे तर तू उभा राहिला, तुला काय नाही तर तुला कुठे काय घेत. हो बोललेत ना. बिग बॉस मराठीच्या आधी बोलायचे, त्याच्याही आधी बोलायचे. म्हणजे बोलणाऱ्यांचा काय आता मी त्यांचं तोंड नाही धरू शकत. खरंय. पण बोलायचे. आणि तेव्हाही 2007 ते 2011 तेव्हाही बोलायचे. पण मी कधीच त्या गोष्टीचा गर्व नाही केला, माज नाही केला. मी प्रचंड आपुलकीने म्हण किंवा हंबल वागून मी लोकांशी वागलोय, दिग्गज डिरेक्टर्सशी सुद्धा. पण आय डोंट थिंक दे लाईक्ड मी, यु नो. आणि मला आता काहीच वाटत नाही खरं बोलायला. मी खरंच बोलतो नेहमी. मी एक तर मुळात फिल्मी माणूस नाहीये, सो मी खरं बोलतो. तर मला अजूनही वाटतं की काही दिग्गज डिरेक्टर्स ना मी तेव्हाही आवडायचं नाही, आजही आवडत नाही. पण दे हॅव टू एक्सेप्ट दॅट पुष्कर जोग इज स्टील गोइंग ऑन. दॅट इज माय आन्सर टू देम. आय एम स्टील रेलिव्हेंट. दॅट इज माय आन्सर. तुम्हाला मी आवडत नाही, दॅट्स फाईन, दॅट इज युअर थिंग. आय रिस्पेक्ट दॅट. इट्स ओके, हॅपन्स इन लाईफ. तेव्हा सुद्धा मला खूप बोललं गेलं. मे बी दे थिंक आय एम प्रिव्हिलेज्ड इनफ. मे बी तसं नाहीये. दॅट्स वाय माझे बाबा गेल्यानंतर जो एक मला लीन पॅच आला, एक 5 वर्ष मी घरी बसलो होतो, बिकॉज कुणी फसवलं आणि यु नो माझ्या डोक्यावर कर्ज आलं. तेव्हा मला लाईफ कळली रीमा, की वडील नाहीत, डोक्यावर 5 कोटीचं कर्ज आहे ना, आता लाईफने हा चॅलेंज थ्रो केलाय, आता काय करशील तू. तर ऍक्टर तर बनायचंय, करिअर ग्रो करायचंय,
कर्ज फेडू का ऍक्टर बनू? 5 वर्ष मी जे काही केलं 5 वर्षात कर्ज फेडलं. वा. इंडस्ट्रीच्या बाहेर होतो. कोणी विचारायचं नाही. ना डिरेक्टर, ना प्रोड्युसर, ना मीडिया. बाहेर होतो. काही लोकांना आनंद झाला. अरे हा तर गेला. आपल्या इथे आहे ना की जेलेसी इज व्हेरी कॉमन हिअर. व्हेरी कॉमन. व्हेरी कॉमन. आणि आहे ते बोलीनच पुढे मी अजून. पण लोकांना वाटलं मी गेलो. पण आय सेड नो. माझ्या बाबांनी मला जाताना हे शिकवलं की नेव्हर गिव्ह अप ऍटिट्यूड आहे ना, हे तुझ्यात कायम ठेव. माझ्या वडिलांनी 3 मुलांपासून क्लासेस सुरू केले. त्यांनी एक विश्व उभारलं. तू काय करणार आहेस आज? तुला तुझ्या वडिलांना उत्तर द्यायचंय वर जाऊन. तू काय केलंस मग? आर यू अ लुझर? आय लुक्ड इन टू द मिरर अँड आस्क्ड माय सेल्फ, एम आय अ लुझर? आय सेड नो. आय एम फ्रिकिंग नॉट अ लुझर. आय एम अ विनर. आय एम हिअर टू विन. दॅट्स द डे आय डिसाइडेड की मी काही करीन आता, पण आय विल कम बॅक इन द इंडस्ट्री. कर्ज फेडलं. एक ट्रॅव्हल शो केला एबीपी माझ्यासाठी. आय थँक राजीव खांडेकर सर फॉर दॅट. फॉर माय एंटायर लाईफ आय थँक हिम. अँड आफ्टर दॅट आय गॉट अन ऑफर. सी, देव कसं करतो बघ स्क्रीन प्ले. ही फिल्म आहे आपली सगळ्यांची आणि स्क्रीन प्ले उपरवाला लिखताय. सो ते एक स्क्रीन प्ले कसा होता की अप्स डाऊन्स, डाऊन, खूप डाऊन, आणि मग एक ऑफर आली. दॅट वॉज बिग बॉस मराठी. अँड दॅट चेंज्ड एव्हरीथिंग फॉर मी. आय थँक दॅट शो. आय थँक and everybody associated with that. ती ऑफर आली आणि मी मूर्खासारखं त्यांना नाही म्हणालो. बिग बॉसला. या, बिकॉज माझी मुलगी तेव्हा 3 महिन्याची होती आणि आम्ही मुंबईत राहायचो. सो मी, माझी बायको आणि मुलगी, आई पुण्यात राहायची. त्यामुळे तिच्याकडे लक्ष द्यायला असं ॲज सच कोणी नव्हतं. आणि तिथे काय बिग बॉस मध्ये संपर्क नसतो ना तुमच्या फॅमिलीशी. काही फोन नाही, काही नाही. सो आय सेड नो टू देम. बट देन महेश सर कॉल्ड मी. I got a call from Anand Chavan sir, who is the main boss of Big Boss. त्यांनी मला कॉल केला. तू वेडा आहेस का? पहिला सीझन आहे मराठीचा बिग बॉसचा. तू नाही कसं म्हणतो? विल लुक आफ्टर युअर फॅमिली. मग हे आश्वासन त्यांनी मला दिलं. देन आय डिड इट अँड वॉज अ लाईफ चेंजिंग शो फॉर मी. सो या, इट्स बीन अ रोलर कोस्टर राईड रीमा, टू बी ऑनेस्ट. की खूप चढ उतार पाहिले. पण लोक बोलतात, कमिंग बॅक टू what people talk about you, it's okay now. होता रहता है अभी. आता लोक लेजेंड्सच्या बद्दल पण बोलतातच ना. आय नो. लोक विराट कोहलीलाही क्रिटिसाइज करतात, धोनीलाही करतात. सो ठीक आहे, वी आर तो व्हेरी स्मॉल इन फ्रंट ऑफ देम. एक्झॅक्टली. सो इट्स ओके नाउ. आय हॅव एक्सेप्टेड दॅट. सो राजू बद्दल कारण मला ती खूपच आवडलेली फिल्म आहे आणि तेव्हा मी पण लहान होते वयाने. खूप असं इम्प्रेशनेबल एज मध्ये पाहिलेली फिल्म आहे. विक्रम गोखले सरांची एखादी आठवण आहे का त्या फिल्मच्या दरम्यानची? हो हो, आहे. तेव्हा ना मला कळायचं नाही, बिकॉज दे वर थिएटर ऍक्टर्स, दे वर सो बिग. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती जेव्हा मी सीन करायचो त्यांच्यासोबत. हे टोल्ड मी की पुष्कर, जेव्हा तू ऍक्टिंग करतो ना तेव्हा तू माझ्याकडे बघत नाहीयेस, तू तुझे वाक्य बोलतोयस. माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल, मग तू ते फील करशील. ही शिकवण आहे ना. छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण देन यू लर्न फ्रॉम एव्हरीबडी. राईट. की मोहन आगाशे सर, की आता ते जेव्हा ऍक्ट करतात तेव्हा पॉजेस घेतात किंवा लॉंग पॉजेस असतील. मी ते पॉजेस का घेतो? एका शब्दावर का मी जास्ती स्ट्रेस करतो? टोनल व्हेरिएशन, अशा गोष्टी ह्या दिग्गजांकडनं मी शिकलो. संजय नार्वेकर सर, भरत सर, ऑल मास्टर्स ऑफ देअर क्राफ्ट. राईट. आय एम ग्रेटफुल लाईक अँड आय हॅव वर्कड विथ देम. सो विक्रम सरांनी मला हेच सांगितलं की तेव्हा मी मे बी आय वॉज कॉन्शियस आणि मे बी विक्रम सर समोर असल्यामुळे मी घाबरलो होतो. सो ते मी लक्षात ठेवलं. वेन आय डिड माय फर्स्ट हिंदी फिल्म ॲज अ हिरो, आय डिड EMI विथ संजय दत्त. येस, 2009. EMI, त्याच्यामध्ये पण संजय दत्त, अर्जुन रामपाल, मलायका अरोरा, उर्मिला मातोंडकर, ऑल अगेन बिग. तिथे मला विक्रम सरांनी सांगितलेलं आठवलं की तुम्ही त्या बॉलिवूड स्टार्सच्या डोळ्यात डोळे घालून ना कॉन्फिडेंटली डायलॉग्स बोला. ट्राय नॉट टू गेट इंटिमिडेटेड बाय देम. दॅट इज वेअर यू विल हॅव द कॉन्फिडन्स. सो मी तेच केलं. संजय सरांबरोबर माझं खूप सीन होते, 3-4 सीन होते. आणि सगळे तुला सांगू रीमा, ऑल द सीन्स वेअर ऑल मोस्टली वन टेक ओके.
वाव. आणि मग संजय दत्त सर म्हणाले की अरे कौन लड़का है, थोडं मराठी इंडस्ट्री, अरे फिर अच्छा ही होगा. एक आपलं मराठी इंडस्ट्रीचं एक रेप्युटेशन आहे की Impression आहे, हो. ऑल मराठी ऍक्टर्स आर गुड. सो तिथे मला ते उपयोगी आलं. सो आय कीप लर्निंग इवन एव्हरी डे आय कीप लर्निंग. सो आय थिंक विक्रम सरांनी ते एक मला शिकवण देऊन गेले सर. वी ऑल मिस हिम. या वी ऑल डू. Yeah. तर राजू हा फॅमिली ड्रामा होता. या तुझा दुसरा एक फॅमिली ड्रामा जो मला भयंकर आवडला, जो Okay. मी अर्थात थिएटरला जाऊन नाही बघितला, मी OTT वर बघितला, ओके तो होता बाप माणूस. वाव. ओके या. बाप Yeah. माणूस बद्दल काय सांगशील? ऑनेस्टली रीमा, माझे काही असे फिल्म्स आहेत आता रिसेंटली ना, आय ट्रीट माय फिल्म्स ॲज अ लव्ह अफेअर. माझ्यासाठी इट इज अ लव्ह अफेअर विथ एव्हरी फिल्म. आणि वेन इट डझंट वर्क ना, इट इज अ ब्रेकअप फॉर मी. इट इज अ हार्ट ब्रेक फॉर मी. माझ्यासाठी मी फिल्म पैशासाठी कधीच करत नाही. माझ्यासाठी फिल्म आय वॉन्ट टू टेल ब्युटिफुल स्टोरीज. मला समाजात काहीतरी बदल नाही म्हणणार मी, पण समाजात त्या गोष्टी सांगायच्यात की हे मला वाटतं. काही टक्के जर मी लोकांच्या लाईफमध्ये फरक आणू शकलो ना. बाप माणूस वॉज अ व्हेरी इमोशनल फिल्म. आणि मला ठीक आहे बॉक्स ऑफिसला नाही चालली, OTT वर खूप चालली. मला जे रिस्पॉन्स आले, कमेंट्स आले, जे प्रतिसाद आला मला सोशल मीडियावर ती फिल्म बघून, दे वर लॉट ऑफ फॅमिलीज, फादर्स कॉलिंग मी अँड सेइंग थँक यू फॉर मेकिंग दिस. कारण की तेवढी व्हॅल्यू नाही मिळत एका वडिलांच्या सॅक्रिफाईसला. एक बाप आपल्या मुलांसाठी सगळं करतो, पण त्याला कोणी विचारत नाही. आईचं जे सॅक्रिफाईस आहे ते ग्लोरिफाय होतं, बाबांचं होत नाही. म्हणून मदर्स डे खूप मोठा होतो, वुमेन्स डे मोठा होतो, फादर्स डे काहीच होत नाही. सो आय ऑलवेज फेल्ट अ हार्ट ऑफ अ फादर इज मास्टर पीस ऑफ नेचर. सो हे मराठीत सांग बरं मला. आपल्या निसर्गाचं आपलं जे नेचर आहे, त्या निसर्ग ओरिजिनल जे नॅचरल निसर्गाचं जे एक मन आहे, हळवं मन आहे, ते एका बापाचं हृदय आहे. ते एका बापाचं हृदय आहे. जे निसर्गाचं हृदय आहे ना, ते बापाचं आहे. सो हे मला जाणवलं जास्त, बिकॉज आय एम अ फादर ऑफ माय क्यूट एंजल. मला ते जाणवलं जास्ती. दॅट फादर डॉटर बॉन्ड इज समथिंग स्पेशल. हो, दॅट वॉज अ हार्ट ब्रेक फॉर मी ऑनेस्टली. द फिल्म डिडंट वर्क. जे काय 4-5 फिल्म्स आता रिसेंटली माझ्या आल्या, इट इज अ हार्ट ब्रेक. अँड मला काहीच हे बोलायला लाज वाटत नाही की रिसेंटली आय एम डिप्रेस्ड या रीमा. आय डोंट, मला असं वाटतंय की आता बनवावे का फिल्म्स. आय एम गेटिंग अ बिट लो ऑन मेकिंग फिल्म्स. दॅट हाय, दॅट एनर्जी, दॅट ॲड्रिनलिन, की यार चल यार ही गोष्ट सांगूया, एका बापाची आणि एका मुलीची गोष्ट. आय वॉन्ट पीपल टू क्राय. आय वॉन्ट फादर्स टू कम अँड से सर वाव. आय वॉन्ट हिम टू क्राय इन फ्रंट ऑफ मी. मी मुसाफिरा केली. इट वॉज अ फिल्म ऑन फ्रेंडशिप. अशा ठिकाणी केली. बजेटचा विचार नाही केला. नुकसान झालं कशासाठी, की एक जिंदगी ना मिलेगी दोबारा मराठीत व्हावी. बरोबर. लोकांना नाही पडलेली त्याची, किंवा आपल्या इंडस्ट्रीच्या लोकांना कौतुकच नाहीये त्याचं. नाही. सो मी करू का. इट इज हार्टब्रेक्स बाय हार्टब्रेक्स. व्हॉट शुड आय डू. शुड आय स्टॉप मेकिंग फिल्म्स. नाही ना, हेच जमतंय मला, दुसरा काही जमत नाहीये. सो आता मी 1 महिना ना मी कुणाशीच फिल्म्स विषयी काही बोलत नाहीये. आय एम सो लो ना. आय डोंट वॉन्ट टू मेक फिल्म्स राईट नाव, बिकॉज इट इज अ हार्ट ब्रेक यार. इट्स. आणि लव्ह मध्ये जेव्हा माणूस असतो आणि यू गेट अ हार्ट ब्रेक, फॉर मी अ फिल्म इज माय लव्ह. दॅट इज माय बेबी ग्रोईंग अप. माझं बाळ आहे, ते मोठं होत आहे. बरोबर. आणि जेव्हा थिएटरमध्ये लोक जात नाहीत ना, आय फील शॅटर्ड रीमा. इट इज अन एफर्ट ऑफ 200 माणसांची ती एक एफर्ट आहे, हार्डवर्क आहे, टू पुट इन अ फिल्म विच माइट बी गुड, माइट बी बॅड, ते नंतर ठरवलं जातं. आज मराठी फिल्म चालत नाहीये ना, ह्याचं दुःख इतकं आहे ना मला. मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये बोलतोय हे. काही लोकांना गैरसमज होतात, अरे हा कोण मोठा. मी कोणी नाहीये मोठा. एक मराठी प्रेक्षक, एक मराठी निर्माता, ऍक्टर म्हणून अरे तळमळ आहे माझ्या हृदयात ती. आणि मराठी भाषेसाठीची तळमळ आहे ती. ऍब्सोल्युटली. मी आज मुंबईत आहे, इथे महाराष्ट्रात मराठी पिक्चर नाही चालणार तर कोणाचे चालणार. आणि ह्याच्यात मला राग आहे. इथे का आम्ही ईद कधी आहे, क्रिसमस कधी आहे, ह्यांचं का बघायचं. तुम्ही दुसरीकडे लावा.
आम्हालाच सांगणार की इथे तुम्ही नाही लावायचं पिक्चर. अरे नाही नाही उसके ईद को नाही, तुम्हाला शो नाही मिळणार. ठीक आहे व्हॉट एव्हर. पण आज मला असं वाटतं की समवेअर ऑडियन्स हॅज फेल्ड अस. द ऑडियन्स हॅज फेल्ड अस. मोबाईलवर सगळं अवेलेबल आहे. नेटफ्लिक्स, अमेझॉन सगळं आहे. रील बनतात, क्रिएटर्स असतात. मग फिल्म कशाला बघायला जातील लोक ना. राईट. सो आय एम शॅटर्ड विथ दिस. आणि मला काही लाज वाटत नाही बिकॉज मला आय वॉन्ट टू सी माय मराठी ॲट नंबर 1 बॉस. बिकॉज आपल्या इंडस्ट्रीसारखं टॅलेंट कुठे आहे सांग मला. मला माझी मराठी इंडस्ट्री हे ऑस्करमध्ये बघायची आहे. मला माझी मराठी फिल्म इंडस्ट्री, जे लोक मराठी इंडस्ट्रीला काही लोक पाण्यात बघतात ना, ते नको आहे. आज तुम्ही साऊथ इंडस्ट्रीला कसं बघता, अरे पुष्पा आ रही है, KGF आ रही है. का काय त्यांनी काय केलंय? पुष्पा 2चं तुम्ही बजेट कम्पेअर कराल ना आणि एखाद्या जबरदस्त कम्पेअर कराल ना, म्हणजे 10 पट पण नाहीये, 100 पट आहे. मला तुम्ही सांगा ऍज अन ऑडियन्स, जे खूप बुद्धिजीवी ट्रोल करतात किंवा कमेंट्सवर करतात, मला काही फरक पडत नाही. तुम्ही ट्रोल करा, काही करा, प्रेम करा, व्हॉट एव्हर. व्हॉट आय वॉन्ट टू आस्क यू इज, मराठीमध्ये तुम्हाला जर पुष्पा 2, KGF, कांतारा सारखे फिल्म्स बघायचेत मराठीत, त्यांचं बजेट पहिलं तुम्ही अॅनालाइज करा की त्यांचं बजेट साधारण 50 कोटी 100 कोटी आणि पुष्पा 2चं तर 500 कोटी. 500 कोटी कशाला म्हणतात आज? तेवढं मराठीला रिकव्हरी तुम्ही देणार आहात का? तेवढं थिएटरला जाऊन बघणार आहात का? तेवढं आम्हाला सॅटेलाइट देणार आहेत का? तेवढं OTT आम्हाला विकत घेणार आहेत का? आजही OTT मराठीला पेपर व्ह्यू का देतात? विकत का नाही घेत तुम्ही? हे प्रश्न मी केल्यानंतर लोकांना वाटतं उर्मट आहे. वाटत असं वाटू दे, मला काही नाही. मी माझ्या मराठीसाठी बोलणार. ही माझी मुंबई आहे, माझं महाराष्ट्र आहे. मला जे काही दिलं थोडंफार, जे माझ्या मराठी फॅन्सने दिलं. बरोबर. हा, मला म्हणजे मला करायचंय मराठीसाठी रीमा. आणि मला ते वाईट का असं वाटतं ना की यार फिल्म्स नाही चालत ना, तेव्हा मला खरंच वाईट वाटतं. माझ्यासाठी हार्टब्रेक येतो. बाप माणूस माझ्यासाठी इतकी इमोशनल फिल्म होती ना, तेव्हा शाहरुख सरांची जवान आली होती. अनफेअर होतं. माझी फिल्म रिलीज झाली 1 सप्टेंबर, त्यांची 5 सप्टेंबर. तर नॉर्मली आठवड्याचं 7 दिवस असतात, तर माझी 7 दिवस पण ठेवली नाही, कारण की जवान 2 दिवस आधी आली. हे बोलणार कोण? कुणाला मी बोलणार हे? आणि म्हणून एक तुझा मी इंटरव्ह्यू पाहिला होता, तेव्हा तेजू माझी खूप चांगली मैत्रीण आहे. तेजस्विनी पंडित खूप चांगली मैत्रीण आहे. अगेन शी इज ट्राईंग हर बेस्ट. तुम्ही हेतू बघा, इंटेंट बघा. आणि अशी जर काही माणसं एकत्र मिळून काही करू इच्छितात मराठीसाठी, तर यार ऑडियन्सने सपोर्ट केलं पाहिजे. आणि माझ्यासाठी ऑनेस्टली म्हणजे इट्स अ हार्टब्रेक की आता इव्हन मी AI धर्मा स्टोरी केली आता, त्याच्यानंतर हार्दिक शुभेच्छा केली. आय शॉट इन पॅरिस, आय शॉट इन ॲम्स्टरडॅम. कशासाठी, कुणासाठी? मी ॲम्स्टरडॅमला 10 वेळा गेलोय. पॅरिस आयफेल टॉवर मी 10 वेळा पाहिलंय. मला काय होतं ना, मी खूप हिंदी लोकांबरोबर माझे फ्रेंड्स आहेत, मी वावरतो. ते म्हणा आपके गाणे फिल्म सिटी में होते हैं. तुम्ही ते पाण्यात बघण्याची जी एक वृत्ती आहे ना, मी माझा फिल्मचा क्लायमॅक्स आयफेल टॉवर समोर केला. बोल, खूप पैसे खर्च केले. हे कुणासाठी? की माझ्या मराठी ऑडियन्सना एक दर्जेदार कलाकृती बघायला मिळावी. थिएटरला तर या. अगं तुम्ही कोल्ड प्ले सारख्या एका बँडला 10,000 रुपये देता. अरे 200 रुपयाला तिकीट आहे मराठीचं. पण मराठी माणसांना फुकटी नाही बघायची फिल्म. मला प्रॉब्लेम तो आहे. मग मी काय करू? मग मी आता सोडून देऊ का? पण नाही, मग ते पण काय होईल, गिव्हअप केल्यासारखं होईल. मग माझं उत्तर काय असेल? माझं उत्तर असेल जबरदस्त पार्ट 2. मग माझं ते उत्तर असेल, तुम्हाला पुष्पा बघायची आहे, KGF बघायची आहे, ठीक आहे, मी घेतो नुकसान. मी नुकसान घेतो ना. शेवटी काय वर पैसे घेऊन नाही जाणार मी ना. बरोबर. नुकसान घेतो, पण असं काहीतरी देऊन जातो ना की ऑडियन्स परत येतील थिएटरमध्ये. ऍटलीस्ट म्हणतील चल, चालणं नाही चालणं इट इज डिफरंट थिंग, बट हा ह्यांनी प्रयत्न केला. सो ही तळमळ आहे रीमा, ऑनेस्टली. आणि सॉरी मी जरासा नाही इमोशनल झालो याच्यावर. थोडं तुझ्या ज्या भावनांचा उद्रेक होतोय ते मी समजू शकते. कारण मी स्वतः सुद्धा 2 मराठी फिल्म्स प्रोड्यूस केलेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने ऑडियन्स रिॲक्ट करतं मराठी फिल्म्सना,
आणि पाण्यात पाहिल्या जातात, अक्षरशः पाण्यात नाही, पाहिल्या जातात film. आणि का म्हणजे असं ठरवलंय की नाही मराठी फिल्म थिएटरला जाऊन नाही पाहायचे, नाही असं पाहिजे. त्यांनी ठरवलंय. एक्झॅक्टली. सो मी टोटली समजू शकते, म्हणजे मला हे पूर्ण कळतंय तुझ्या भावना कुठून येतात ते. पण आता आपण जर वेगळ्या पद्धतीने विचार करायचा म्हटलं, जसं तेजस्विनी तिच्या इंटरव्ह्यू मध्ये म्हणाली की पूर्ण रिसर्च करून तुम्हाला काय हवंय तसं बघून मी फिल्म बनवली, पण तरीही तुम्ही नाही आलात फिल्म बघायला. बरोबर बरोबर. सो तू ज्या वेळेला तुझ्या फिल्मसाठी असा रिसर्च करतोस किंवा प्रयत्न करतोस रिसर्च करायचा, असं बरोबर, त्यावेळेला सध्याची जी आपली मराठी इंडस्ट्री आहे त्याचं नेमकं काय बिनसलंय, अदर दॅन फक्त म्हणजे ऑडियन्स येत नाही थिएटरमध्ये, मल्टिप्लेक्सचे तिकिटाचे दर मे बी त्यांना परवडत नाही असं म्हणू आपण, तर ऑडियन्स थिएटरमध्ये येत नाही, या व्यतिरिक्त अजून काही प्रॉब्लेम आहेत का असं तुला वाटतं? हो, नक्कीच आहेत. दर परवडत नाहीत हे मी मान्य करणारच नाही. माझे मराठी मित्र 1000 रुपये देऊन पुष्पाटूला जातात, मराठी मित्र पार्ल्यातले. दर परवडत नाही हे मला सांगूच नका. कोल्ड प्लेला 10,000 रुपये देतात, दर शनिवारी पार्ट्या करायला 10 रुपयाला तुम्ही 5,000 रुपये घालवता. 200 रुपये परवडत नाहीत हे मला सांगूच नका. दुसरी गोष्ट, सोशल मीडिया ह्याच्यावर जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, रील आहेत, चांगले चांगले कॉन्टेंट येतात, चांगले चांगले रील्स बनतायत. लोकांना मोबाईलवर सगळंच बघायला मिळतंय. आज रील बघायला मिळतंय, आज कुठलं एक इमोशनल रील आहे, डान्स आहे, ऍक्शन आहे, सगळंच बघायला मिळतंय मोबाईलवर. बरोबर. मग ते एवढे कष्ट करून आता फ्रॉम अंधेरी टू गोरेगाव जायचं असेल, त्याच्यामध्ये साधारण एक 1890 खड्डे, ट्रॅफिक, 3 तासाचं अॅनालाइज, म्हणजे 3 तास लागतील जायला. ठीक आहे, हे सगळं अॅनालाइज केल्यानंतर ते का जातील? म्हणजे ट्रॅफिक, खड्डे, तिथे मग ऑल दॅट, त्यामुळे मग ते जात नाहीयेत. मी आता हार्दिक शुभेच्छा जेव्हा केली तेव्हा मला बरेच जण म्हणाले की नाही, तू फिल्म्स असे बनवत नाहीयेस जे मराठी ऑडियन्सना पाहिजेत. असं मी ऐकलं त्यांचं. ठीक आहे, म्हणलं ओके, मी बनवून बघतो. हार्दिक शुभेच्छामध्ये मग मी तो मराठीपणा आणला, कॅरेक्टर्स वाढवले स्क्रिप्टमध्ये, त्याला थोडं मराठीपण आणलं त्याला, की ते मराठी लोकांना अपील होईल असं वाटेल. तसंही करून पाहिलं, तसंही नाहीये. त्यांना काहीही केलं ना तरी आता एक समज असा झालाय ना की मराठी फिल्म असेल ती थिएटरला आम्ही का बघावी, OTTवर बघू, हे आय थिंक एक माइंडसेट झालाय मराठी ऑडियन्सचा. आणि माझ्या मते आता जर एक बिग तिकीट फिल्म किंवा आपण म्हणू एक मोठी माउंटिंगवाली फिल्म जर आली ना तर ते बदलेल. की आता जसं रितेश दादा करतायत राजा शिवाजी, तशी एक फिल्म आली पाहिजे मराठीत, की दी बिग माउंटिंग वाली, की दॅट विल फोर्स द ऑडियन्स टू कम अँड वॉच. बेसिकली एक बाहुबली सारखी फिल्म मराठीत बनली पाहिजे. असं. आणि लोकांचं काय बघ, मी अजून एक सांगतो, आता परत काही लोकांना ऑफेंडिंग वाटेल, पण वाटू दे, मी अनुभवलंय ते सगळं. आपल्याकडे रेग्युलर फिल्म मेकर्स किती आहेत मला सांग, मोजून 10, की जेन्युनली जे वर्षात 2-3 सिनेमे करतात किंवा 2 तरी करतात. अरे पण करणार कसे? आमच्यासारखे जे दिग्दर्शक असतात, जे प्रोड्युसर आणि फायनान्सरवर अवलंबून असतात, बरोबर, आम्हाला प्रोड्युसर मिळाले तर पाहिजेत. त्यांना भरपूर गप्पा मारून आपण अशी फिल्म बनवू, तशी फिल्म बनवू, असं बनवून कमी दर्जाच्या फिल्म बनवणाऱ्या लोकांवर ते पैसे लावतात. बरोबर. आणि मला सांग की प्रामाणिकपणा हा खूप मोठा ऍस्पेक्ट आहे. एक्झॅक्टली. आणि आता असं झालेलं आहे, त्याच्यामुळे मराठीमध्ये तुम्ही फिल्म बनवली की पुढची फिल्म बनवायला तुम्ही परत स्क्वेअर 1ला येता. बरोबर. तुम्ही तिथून स्ट्रगल सुरू करता. बरोबर. नाही, आय फील द महाराष्ट्रीयन गव्हर्नमेंट शुड डू समथिंग अबाउट इट. म्हणजे फिल्म इंडस्ट्री एकत्र येणं हे जरा कठीण आहे. म्हणजे एकंदरीत युनिटी बघता जी नाहीये, एकंदरीत हे सगळं अनालाइज करता आय थिंक स्टेट गव्हर्नमेंटनी काहीतरी केलं पाहिजे. ह्याचं एक उदाहरण सांगतो तुला. मराठी फिल्म्समध्ये जेव्हा ओपनिंग क्रेडिट्स येतात ना, तिकडे प्रत्येक निर्मात्याला तुमची जी नावं आहेत ना, क्रेडिट्स, ती ज्या भाषेची फिल्म आहे त्या भाषेत पाहिजेत. फॉर एक्झाम्पल, माझं नाव मराठीत आलं पाहिजे, सगळ्यांची नावं मराठीत पाहिजेत. सो हा रूल जो आहे तो गव्हर्नमेंटनी केला, मी नाही केला ना, निर्मात्यांनी केलाय. बरोबर.
म्हणजे तुम्ही कंपल्शन टाकलं, बरोबर आहे. ह्या भागात तुम्ही कंपल्शन टाकलं ना, मग जेव्हा फिल्म लागते, डिस्ट्रीब्युशन, एक्झिबिशन, तिथे का नाही कंपल्शन टाकत? तुम्ही करू शकताय ना. हे काय माझं नॉर्म नाहीये. मराठीत नाव आले पाहिजेत, मराठीला प्रेफरन्स दिला पाहिजे, मराठीचे स्टँडी पुढे लागले पाहिजेत. हिंदी, अगं मल्याळम फिल्मचे स्टँडी माझ्या फिल्मच्या पुढे लागतात. बोल आता महाराष्ट्रामध्ये ह्याचा राग येणार नाही का रीमा? नक्कीच येणार. मग मी इथे काय करतोय एवढे वर्ष? मग राग मी बोलल्यावर लोकांना वाटतं अरे हा रागीट आहे. अरे एखाद्या मल्याळी फिल्मचं स्टँडी हार्दिक शुभेच्छाच्या पुढे लागलं होतं. मी थिएटरला म्हणलं ये क्या आहे? अरे नाही सर वो चलता है ना. हे उत्तर असतं. सो हे कुणी बोलावं, कुणी भांडावं आणि कसं भांडावं हे तूच मला सांग. सो हे एकत्र कधी येणार लोक, की मराठीतल्या सगळ्या दिग्गजांना आणा आणि एक पॅशन प्रोजेक्ट करा. कोणी पैसे घ्यायचे नाही, आपले सगळे रेडी होतील, आरामात होतील. एव्हरीबडी इज, म्हणजे तेवढेच सगळे मराठीसाठी करतात सगळेजण. मला माहिती आहेत ती लोक, स्वप्नील दादा म्हण, सुबोध दादा, प्रसाद, एव्हरीबडी वॉन्ट्स टू डू फॉर मराठी. नक्कीच. जर एक स्टुडिओवाला म्हणला की आपण एक बाहुबली करू मराठीमध्ये, ऍक्टर्सनी पैसे नाही घ्यायचे, नाही घेत आम्ही, तुम्ही त्या प्रोजेक्टला बॅक करा, डू अ बाहुबली विथ द राईट कास्टिंग, माइंड यू. मला त्याच्यावरून एक वाटतं की आता एक हे खूप चाललेलं आहे की फॉलोअर्स बघून कास्टिंग केलं. अरे 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 अरे, सोशल मीडियानी वाटोळं केलेलं आहे. आणि मी ठाम आहे या मतावर की सोशल मीडिया आल्यापासून ना माणसांमध्ये, फिल्म इंडस्ट्री सोडून दे, माणसांमध्ये दुरावा झालेला आहे. आज आपण बर्थडेला, मला आठवतंय मी माझे बर्थडे कसे सेलिब्रेट केलेत. आपण जायचो घरी एकमेकांच्या 12 वाजता, केक कापायचो, त्याला केक लावायचो, त्याला बर्थडे बॉम्ब्स द्यायचो. आता तुम्ही एक स्टोरी टाकता, एक मेसेज करता व्हॉट्सअपला. हा दुरावा सोशल मीडियाने केलेला आहे. आणि त्याच्यात जे फॉलोअर्स आहेत, म्हणजे दे आर नॉट ऍक्टर्स, ज्यांना जास्ती फॉलोअर्स आहेत, ठीक आहे, ते एका पार्टला तुम्हाला अट्रॅक्शन आणतील, व्हॉट एव्हर, पण मला सांग, सोशल मीडिया फॉलोइंग डज इट कन्वर्ट टू बॉक्स ऑफिस? नाही, ऍब्सोल्युटली नॉट. अजिबातच नाही. बॉक्स ऑफिस कन्व्हर्जन हे सोशल मीडियावर होतच नाही किंवा फॉलोईंगवर होत नाही. मला महेश सरांचा एक छान सेंटेन्स आठवतो, महेश मांजरेकर सरांचा, सोशल मीडिया इज अ फॉल सेन्स ऑफ अचीवमेंट. असं इट्स ऍब्सोल्युटली अ फॉल सेन्स ऑफ अचीवमेंट. सो आय थिंक इट्स हाय टाइम रीमा की इंडस्ट्री कम्स टुगेदर, पण तसं होताना मला काही दिसत नाही ऑनेस्टली. राईट 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 राईट. आपण तुझ्या मुलीकडे वळूयात. सो तू इतका पॅशनेटली बोलतोय, सांग ना आम्हाला, तिचं नाव काय आहे, काय करते? या मॅन, फेलिशा नाव आहे तिचं. बर. मीन्स की एक असा व्यक्ती जो तुमच्या आयुष्यात खूप आनंद आणतो. वा. आणि आता माझ्यासाठी ती लाईफ झाली माझी. माझं आणि तिचं नातं खूपच प्राइसलेस आहे. तो बॉन्ड मी शब्दात नाही मांडू शकत. मला असं वाटतं की आता माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम तेच आहे. वा. ऑनेस्टली. म्हणजे जाता येता जे फिल्मचे अफेअर्स होतात ते वेगळे. नाही ते तर म्हणजे दॅट लव्ह इज नॉट लव्ह. तुमचं खरं प्रेम सांगू का तुमच्या आयुष्यात, कोणाच्या आयुष्यात, नवरा बायकोचं प्रेम हे खरं प्रेम कधीच नाही. असा माझा समज आहे. परत तुम्हाला जे लिहायचं ते लिहा, पण हा माझा समज आहे की एक आई वडिलांचं प्रेम आणि तुमच्या मुलावरचं प्रेम, मुलांवरचं प्रेम, ह्याच्यासारखं प्रेम अनकंडिशनल कुठेच नाही. प्रेमात कंडिशन असून चालत नाही ना. बरोबर. हा. सो आई, बाबा, मुलगी हे अनकंडिशनल आहे. तुमचं पेट अनकंडिशनल प्रेम आहे. सो असंच काही माझ्या मुलीसोबत नातं आहे. मला तिला ह्या सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या फिल्म लाईनच्या खूप दूर ठेवायचं आहे तिला. बर. कारण की ऍक्टर बनणं लोकांना वाटतं सोपं आहे, तसं नाहीये. अजिबात नाही. ऍक्टर म्हणजे मुलींना तर जास्ती अवघड आहे. व्हेरी ऑनेस्टली आय हॅव सीन माय फ्रेंड्स सकमिंग, म्हणजे त्या काय म्हणतात त्याला, हात टेकले त्यांच्या, किंवा आपण म्हणतो ना की मृगजळ आहे एक, हे त्या मृगजळात तुम्ही फसला गेला. लेडीज फसले जातात,
आणि काय आहे ना, मी जेव्हा ऍक्टिंग करतो किंवा ऍक्टर आहे, लोक त्या ऍक्टरचं मेंटल हेल्थ ह्या विषयी कोणीच बोलत नाही. हम्म, मला प्रॉब्लेम तिथे आहे हम्म, की आज मी आहे ऍक्टर, मला नेहमी हा प्रश्न, आता कोणी भेटलं ना रोडवर, अरे ह्या पुष्कर जो आहे सर, सेल्फी ठीक आहे, सेल्फी काढली सर, पुढे काय, व्हॉट नेक्स्ट? हा प्रश्न आहे ना, हा आमच्या आयुष्यात जोडला गेलेला आहे. राईट. व्हॉट नेक्स्ट हा शब्द, मला हे शब्दच आवडत नाहीत. की उद्या काम मिळवायचंय बरं का, काम नाही मिळालं तर काय, मला घरी बसून आता त्रास होतो. अरे मी घरी बसलोय, माझे दिवस वाया चाललेत, माझं वर्ष वाया चाललेत. मी आता आय बी टर्निंग 40 नेक्स्ट इयर. लोकांनी कामं दिली नाही तर काय? हे प्रश्न मला प्रत्येक वेळेस लोक जज करतील. अरे हे ऍक्टिंग नाही यार, इतना साल हो गया, काय ऍक्टिंग आता है, अरे मस्त करताय. ट्रोलिंग. मेंटल हेल्थ ऑफ अन ऍक्टर हा एक विषय असणं गरजेचं आहे. नक्कीच. एव्हरीबडी शुड टॉक अबाउट इट. ऍक्टर गोज थ्रू अ लॉट. आम्ही सुद्धा रडतो. आमच्या फिल्म्स नाही चालल्या ना, आम्हाला आनंद होत नाही. आम्हाला काय त्याचं वाईटच वाटतं. नक्कीच. सो मेंटल हेल्थमुळे आणि हे सगळं जे लॉबिंग, ग्रुपिंग, कम्फर्ट झोन वाले ऍक्टर्स, हे सगळा जो प्रकार आहे ना, तो मला माझ्या मुलीला फेस नाही करवायचा. म्हणून आय डोंट वॉन्ट हर टू बी इन द फिल्म लाईन ऑनेस्टली. हा, पण तिचंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे. आणि जगातलं सर्वात मोठं सुख माझ्यासाठी पैसा, गाडी, बंगला काही नकोय मला. माझ्यासोबत जेव्हा ती रात्री मी तिला माझ्या खांद्यावर झोपवतो ना, ते माझ्यासाठी रीमा, दॅट इज द अल्टिमेट सुख. म्हणजे मला कम्पॅरिझनच नाही काही सुखाचं. आणि ती माझी जेव्हा काळजी घेते ना, जेव्हा माझी फिल्म चालत नाही ना, तेव्हा मला ती एकदा आता म्हणली होती, आफ्टर मुसाफिरा, आय वॉज लो, अँड आय क्राय. ओनली अ स्ट्रॉंग मॅन क्राईस. येस. जो दणकट आणि मनाने आणि फिजिकली दणकट आहे ना माणूस, तो रडतो. कारण की इमोशन्स आहेत ते. मी जेव्हा खूप रडलो होतो आफ्टर मुसाफिरा, बिकॉज मला अपेक्षा होत्या त्या फिल्मकडनं. तर ती म्हणली, डाडा इट्स ओके, बी ब्रेव्ह डाडा. हे काही तिचे शब्द आहेत. मी ते कधीच विसरणार नाही. असे ती मला कन्सोल करते. मला शी गिव्स मी अ लॉट ऑफ लव्ह. आणि आय जस्ट विश बेस्ट फॉर हर. आता जे काही मी करतोय ते त्यासाठी करतोय रीमा, ऑनेस्टली. परत एकदा बाप माणूस मी केला, आय डिड धर्मा AI, आय डिड मुसाफिरा. मला अशा कुठल्या फिल्म्स नाही करायच्या जी माझी मुलगी बघू शकणार नाही मोठ्यापणी. एव्हरी फिल्म सेज समथिंग. सो मला 10 वर्षानंतर म्हणेल की माझ्या डाडानी हे फिल्म्स केल्या होत्या. AI वर मी पहिली फिल्म केली, जी अगेन इंडस्ट्रीने ना कौतुक केलं, ना एक्नॉलेज केलं, ना बॉक्स ऑफिसला चालली. आणि दॅट इज माय प्रॉब्लेम. बट ठीक आहे, आय एम हॅपी, माय डॉटर इज हॅपी, माय मॉम इज हॅपी. आणि लाईफचा माझा मंत्र आहे, हल्ली मी आता रडगाणं गात नाही. हल्ली. आधी मॅच्युरिटी कमी होती, त्यामुळे रडगाणं, अरे यार मलाच का असं, हेच का, असं मी करत नाही आता. हे झालंय ना, फेस द फॅक्ट अँड मूव्ह ऑन. वर्क मोर हार्ड. बरोबर. अजून कष्ट करा. कधी ना कधीतरी एक फ्रायडे येईल ना माझा. जेव्हा तो एक फ्रायडे येईल ना, मला सगळी माणसं लक्षात आहेत रीमा. कोणी मला कसं वागवलंय मला लक्षात आहे. आणि कोण माझ्या सोबत होतं जेव्हा मी डाऊन होतो, डिप्रेस्ड होतो, व्हॉट एव्हर. सो आय एम अवेअर ऑफ एव्हरीथिंग. आय वॉन्ट टू वर्क हार्ड, कीप मुव्हिंग ऑन. यू शुड. आणि गती आपण ठेवली ना की आपोआप आपल्याला वी गॅदर वाइब्स. करेक्ट. सो पुष्कर, हे किती छान भावना आहे ना की तुझी मुलगी तुझी काळजी घेते. मलाही हाच अनुभव आहे माझ्या मुलीच्या बाबतीत. म्हणजे तिचं करायचंय किंवा ती आता काय करणार आहे हे बघण्यासाठी आपण मोटिवेट होऊन आपण उभे राहतो. खरं. तू जे म्हणालास की तुला रडू येतं, तू डिप्रेस होतोस, हे सगळं होतं. मग तुझं मानसिक आरोग्य हे कशा पद्धतीने त्याची काळजी घेतोस किंवा त्याच्यातून बाहेर यायला तू नेमकं काय करतोस? मी खूप हळवा असल्यामुळे कठीण असतं खूप. जेव्हा मी त्या फेज मध्ये जातो, फिल्म नाही चालली, किंवा आता युट्यूबला आपण ट्रेलर जेव्हा टाकतो, तेव्हा काही लोक फक्त अटेन्शन सिकिंग साठी काही वाटेल ते बोलतात. फिल्म बद्दल नाही बोलत, पर्सनल बोलतात. सो
मला ना फिल्म चालण्याचं ठीक आहे, चल इट इज कसं आहे ना, प्रत्येकाचा एक मुद्दा आहे की एखाद्याला फिल्म आवडेल, एखाद्याला नाही आवडणार. पण तुम्ही जेव्हा पर्सनल शेरेबाजी करता ना, ते माझ्या डोक्यात राहतं. कारण की तीच लोक आहेत ज्यांनी मला प्रेम दिलंय. मग आता तुम्ही एवढं घाण का बोलता? मला कुठेतरी ते इफेक्ट होतं. मी कितीही म्हणालो ना की अरे सोड ना पुष्कर, लक्ष नको देऊ. होतं अगं कधी-कधी ते आता मी नॉर्मल पोस्ट केली तरी पण मला काही वाटेल ते शिव्या काहीही बोलतात लोक. त्याचा त्रास होतो. फिल्म जेव्हा बॉक्स ऑफिसवर चालत नाही, तो हार्टब्रेक होतो. जसं मी म्हणालो, इट्स अ ब्रेकअप फॉर मी विथ माय गर्लफ्रेंड. सो मी हे कसं ओव्हरकम करतो? माझ्याकडे दुसरा ऑप्शन नाहीये. मला फिल्म मेकिंगच जमतं. अभिनयच करण्याचा प्रयत्न करतो. मला ह्याच्यातच माझं आयुष्य आहे. त्यांनीच मला आनंद मिळतो. एका फिल्म सेटवर राहूनच मला आनंद मिळतो. बरोबर. मी आयुष्यभर हेच करत राहणार. माझ्याकडे ऑप्शन नाहीये. मी मग स्वतःला काय सांगतो, की नाही चाललं, कदाचित तुझ्यात काहीतरी कमी असेल. स्वतःवर काम कर. मग मी स्वतःवर काम करायला लागलो. जानेवारीच्या आधी 2024 मध्ये मी इतका स्ट्रेस्ड होतो, की हेल्थवर माझी काळजी नव्हती. मग शुगर वाढली, बीपी वाढतं. मला 1-2दा आय वॉज ऍडमिटेड बिकॉज ऑफ चेस्ट पेन. खूप विचार करायचो मी. ओव्हरथिंक, अरे काय होईल उद्या, चालली नाही तर काय, एन्झायटी होते. फिल्म नाही चालली तर मला कामं, हे बघ बाहेरची लोक तर तशीही मला कामं देत नाहीत. पण आता पुढे काय, तसं वाटायचं मला. पण आय स्टार्टेड की नाही, स्वतःवर काम कर. मी छान आता आहार घेतो, छान व्यायाम करतो, माझं डाएट मस्त आहे आणि मॅनिफेस्ट करतो मी बर की मी काही वर्षात ऑस्कर पुरस्कार घेणार, तेही माझ्या मराठी फिल्मसाठी. हे मी मॅनिफेस्ट करतो आणि ते मला दिसतं रीमा. मला स्वप्न पडतात, माझं भाषण रेडी आहे. हे मी मॅनिफेस्ट करतो. प्रत्येक जो व्यक्ती आहे तुझ्या मार्फत मला सांगायचंय, डिप्रेशननी काहीच मिळत नाही. खरंय. यू हॅव टू मूव्ह ऑन. तुम्हाला कष्ट करत राहणं, ह्याच्याशिवाय माझ्याकडे इतकं मोठं शस्त्र आहे ना, हार्डवर्क. ते तरी कोणी माझ्याकडनं हेरावून घेऊ शकत नाही ना. बरोबर. माझं नशीब आणि माझं हार्डवर्क. तुम्ही कितीही ट्रोल करा, कितीही लॉबिंग करा, पण माझं नशीब तुम्ही नाही हेरावून घेऊ शकत ना. बरोबर. माझं करिअर तुम्ही नाही बिघडवू शकत. माझ्या हातात येते अर्ध. स्वतःवर काम करा, व्यायाम करा, ऍक्टिंग रिहर्सल करा, जसं गायक लोक रियाज करतात. वर्क ऑन युअर ऍक्टिंग, होन युअर स्किल्स. कुठे इम्प्रूव्ह होऊ शकतो, वर्क फॉर इम्प्रूव्हमेंट बेसिकली. प्रत्येक फिल्म मध्ये मी इम्प्रूव्ह होत गेलो ऍज अन ऍक्टर. शिकत राहतो माणूस. सो ऍक्टिंग इम्प्रूव्ह करा. काय लागतं एका रोलसाठी, विशेष रोलसाठी. नाव आय एम प्रिपेअरिंग माय सेल्फ फॉर जबरदस्त 2. आणि मी असा पुष्कर जो कधी पाहिला नसेल, असं एक माझा करायचा प्रयत्न आहे. सो ते माझ्या फॅन्सना द्या. खूप जण म्हणतात, अरे सर तुम्ही डान्सर इतके चांगले, तुम्ही डान्स का नाही करत? अगेन तसा विषय, डान्सवर एखादी फिल्म केली तरी चालणार नाही मराठीमध्ये. मग मला काही डिरेक्टर टोमणे मारतात की अरे ये तो सिर्फ डान्स करताय, ऍक्टिंग कधी करणार? म्हणून मी मग मागचे 5-6 फिल्म बोललेले आहेत मला. माझ्या तोंडासमोर एक दिग्गज डिरेक्टर हे बोललेला आहे, हा फक्त डान्स करतो, ह्याला फक्त, आय डोंट वॉन्ट टू यूज दॅट वर्ड, नाचा डान्सर, हा फक्त डान्स करतो कॅमेऱ्यासमोर, ऍक्टिंग करत नाही. हे मला एक दिग्गज मराठीतले डिरेक्टर बोललेले आहेत समोर. मग मी काय ठरवलं की ठीक आहे, मग गेले 5-6 फिल्म्स मी फक्त अभिनय केला, त्याच्यात डान्सचा डी पण नाही केला. सो पण माझे फॅन्स जे जबरदस्त पाहिलेलं आहे, ज्यांनी जबरदस्तची गाणी पाहिलेली आहे, ते म्हणतात सर तुमचा डान्स बघायचा आहे. बरोबर. सो आता जे काही मसाला आहे ते सगळं जबरदस्त 2 मध्ये मी टाकणार आहे. म्हणजे डान्स, ऍक्शन, ड्रामा, रोमॅन्स, एव्हरीथिंग. ओके. आणि मग बघू आता, प्रत्येक फिल्मचं एक नशीब आहे. सो मी ओव्हरकम होतो अगं. थोडं आय थिंक टाइम इज द बेस्ट थिंग. बरोबर. आणि मला ना माझ्या आईने खूप हेल्प केलं. माझ्या आईने खूप हेल्प केलं. माझी आई मेंटली खूप स्ट्रॉंग आहे, मी नाहीये. आई मला नेहमी म्हणते, होत असतं असं आयुष्यात, चढ उतार कुणालाच मुकलेलं नाहीये, म्हणजे कुठल्याच माणसाला. बरोबर. सो होत असतं, पण तू नेहमी पॉझिटिव्ह राहा, मॅनिफेस्ट कर चांगल्या चांगल्या गोष्टी आणि सतत हसत राहा, स्माइल करत राहा. दॅट इज द. दुसरं माझ्या हातात काय रीमा, मी कितीही
कितीही कष्ट केले आणि माझ्या नशिबातच काही नसेल लिहिलेलं तर मी किती हातपाय मारून काय होणार आहे. बरोबर. त्यापेक्षा मी खुश राहतो. मी माझ्या मुलीबरोबर खेळतो, आईबरोबर हसतो, कष्ट करतो स्वतः आणि मग स्वतःला चान्स दिला मी प्रयत्न केला. तुझ्या प्रयत्नात कुठे कमी पडता कामा नये. खरंय. हे मी सगळ्यांना सांगतो. बरोबर. तुमच्या प्रयत्नात कमी पडता कामा नये. बाकीच हे बघा, माझ्यासाठी सक्सेसफुल माणूस तो आहे जो ना ज्याला रात्रीची झोप पीसफुल मिळते. लागते. अगदी अगदी. त्यामुळे मला ती लागत नाही. त्यामुळे मी अजून सक्सेसफुल नाहीये. मला रात्रीची झोप नाही नीट लागत. विचार येत राहतात की नाही रेस्टलेस होतो मी. अरे हे करायचंय, हे पण करायचंय, काहीतरी छान करायचंय, एक चांगली गोष्ट सांगायची, असं ते होत राहतं सारखं. नाही तू सांगशील ना. मला कोक बद्दल सांग ना. तू हिंदी फिल्म करतोय ऍज अ मेन लीड. सो आमच्या ह्या शोवर पहिल्यांदा तू त्याच्याबद्दल बोलणार आहेस. प्लीज टेल अस. खूप मी आभारी आहे देवाचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद की मला ही हिंदी फिल्म ऍज अ हिरो मिळाली. बर. मेन लीड म्हणून माझी फिल्म येणार आहे. अगेन खूप एक्सायटेड आहे मी, कारण विषय खूप वेगळा, म्हणजे खूप लोक बोलतात की हा वेगळे विषय निवडतो. कोक सुद्धा वेगळा विषय आहे. पहिल्यांदा मी ह्या विषयावर बोलतोय की ह्युमन कोकेनवर ही फिल्म आहे. सो कोकेन सगळ्यांना माहिती आहे, पण ह्युमन कोकेन जेव्हा हा डायरेक्टर माझ्याकडे आला आणि आम्ही ते मग डेव्हलप केली स्टोरी, मग आम्ही एका निर्मात्याकडे गेलो, म्हणला क्या स्टोरी आहे यार, क्या स्क्रिप्ट आहे, म्हणलं चल करते. आणि मग असं ते नशिबाने झालं. तरी मला स्क्रिप्ट ऐकवली आणि मला अजूनही जेव्हा ऐकली तेव्हा अंगावर काटा आला. म्हणलं असं होतं. सो इट्स अ रिअल लाईफ स्टोरी. ह्युमन कोकेन म्हणजे जे ड्रग रिहॅब वरून माणसं बाहेर येतात ना, त्यांना ड्रग लॉर्ड्स किडनॅप करतात. त्यांना ड्रग जे माफिया आहेत ते अशा ड्रग रिहॅब वाल्यांना किडनॅप करतात. त्यांना किडनॅप केल्यानंतर त्यांना कोकेन खायला घालतात. खाऊन जेव्हा बॉडी सडते आणि मरते, ते मेल्यानंतर ते हाडं कापतात त्याची. त्या बोन मध्ये जो कोकेन गेलेला असतो ते बोन विकतात आणि ते इंटरनॅशनल बाजारामध्ये सर्वात एक्सपेन्सिव्ह कोकेन म्हणून मानलं जातं. अशी फिल्म आहे. आणि हे खरं घडतं. आय एम शुअर. किती विकृती एका माणसाची किंवा ह्या लोकांची सिस्टमची. सो त्याच्यात मी विक्टिम प्ले करतोय आणि इट इज अ माइंड ब्लोईंग स्क्रिप्ट. सारेम मोमीननी डिरेक्ट केली आहे. राम गोपाल वर्मांचा तो असोसिएट डिरेक्टर आहे. कमाल डिरेक्टर आहे. रायटिंग पण त्याचीच आहे. इशिता राज आहे हिरोईन माझी, जी प्यार का पंचनामा म्हणली. जाकीर खान आहेत माझ्या बरोबर आणि शक्ती कपूरचा मुलगा आहे सिद्धांत कपूर. छान झाली फिल्म आणि आय एम रिअली होपिंग की ती फिल्म जरी बॉक्स ऑफिसला चालली तर थोडस मला मराठीला पण जरा पुश मिळेल. राईट. नाही, डेफिनेटली तू मॅनिफेस्ट करत राहा. येस. आणि कष्ट करणं आपल्या हातात आहे. बाकी त्याला यश देणं न देणं ते आपल्या हातात नाहीये. त्याच्यामुळे आपण कष्ट करत राहू. आणि माझे बाबा पण हेच म्हणायचे की तुझे कष्ट, तुझं नशीब आणि तुझी बुद्धी हे कोणीही घेऊन जाऊ शकत नाही. खरंय. त्याच्यामुळे आपण तेवढंच करू शकतो. खरंय. आपण ते करत राहूयात. आणि आता मी येते शेवटच्या आपल्या सेगमेंटवर, ज्याचं नाव आहे सानविवी. बरं. साष्टांग नमस्कार, विनंती विशेष. सो आता जर तुला एखादं पोस्ट कार्ड दिलं आणि म्हंटल की तुला हवं त्या व्यक्तीला तू पत्र लिही, म्हणजे ती व्यक्ती असो नसो जे काही असेल, तर तू कोणाला लिहिशील आणि काय लिहिशील? बरोबर. म्हणजे व्यक्ती हवाय ना, तो व्यक्ती किंवा इट्स अप टू यू. नाही, मी माझ्या बाबांनाच लिहीन. ओके. बाबांनाच लिहीन. काय ना, आणि एक गणपती बाप्पाला सुद्धा लिहीन ऍक्च्युली. मी बाप्पाशी बोलतो बरं का, पण आमचा संवाद चालू असतो. व्हेरी गुड. बाप्पाला काय सांगशील? बाप्पाला सांगेन की बाप्पा, तुम्ही मला लहानपणापासून बघताय, माझे कष्ट बघताय, माझी प्रामाणिकता बघताय, कधी यश देताय, आणि एवढंच सांगेन त्यांना की माझ्या आईला आणि माझ्या मुलीला सुखात ठेव. माझं आयुष्य त्यांना दे. बिकॉज ते खूप माझ्यासाठी ना, बाबांनंतर माझ्यासाठी खूपच ते जवळचे. मी खूप हळवा असल्यामुळे ना, मला ते जरा जास्ती फील होतं.
बाबा तर नाहीयेत आता, पण आईला सुखात ठेव. म्हणजे त्या माऊलीने माझ्यासाठी खूप केलं. हम्म. सॉरी बट हम्म. तिने माझ्यासाठी खूप केलं. म्हणजे तिचं करिअर म्हण, तिचं डू यू वॉन्ट टू टेक अ ना 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 येत राहतात असे असं अश्रू येत राहतात. सो त्या माऊलीने माझ्यासाठी खूप केलं. मी जेव्हा चाइल्ड ऍक्टर म्हणून काम सुरू केलं तेव्हा ती स्वतः एक पेंटर आहे आणि तिचं सगळं करिअर तिने सॅक्रिफाईस करून मला शूटिंगला न्यायची. माझ्याबरोबर सगळीकडे यायची आणि दुसऱ्यांसाठी आनंद जगण्याचा ना एक वेगळाच आनंद असतो, की आज माझा मुलगा फिल्ममध्ये काम करतो, त्याला लोक त्याचे फॅन्स आहेत. हा जो आनंद माझ्या आईला आहे ना, तो असा फारच वेगळा आनंद असतो. सो माझ्या माऊलीला सुखात ठेव, माझ्या मुलीला सुखात ठेव. हे 2 मी बाप्पांना सांगेन, पत्र लिहीन त्यांना. ऍक्च्युअली आमचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे, असं मी म्हणतो मजेने. बाप्पाचा आणि तुझा? हा, मी सगळे देव त्याच्यात आहेत. अच्छा. सगळे देव आहेत, सगळे धर्मातले. मी त्याला काय मानत नाही. फॉर मी एव्हरी गॉड इज वन. सो त्याच्यात सगळे देव आहेत आणि त्याचा ऍडमिन बाप्पा आहे. सो बिकॉज तो विघ्नहर्ता आहे ना, सो काही विघ्न आले ना की मी सगळं सांगतो की बाप्पा इथे विघ्न आलंय आता, आणि तो सोडवतो. सो असं मॅनिफेस्ट मी करतो. बर. आणि बाबांना मी सांगेन की बाबा परत या. असं सांगेन, बिकॉज वाटतंय आता एकटं वाटतंय आणि असं वाटतं की सगळेजण मला एकटं पाडतायत. इंडस्ट्री म्हण, फिल्म इंडस्ट्री म्हण, किती कामं मागायची लोकांकडे, किती प्रूव्ह करायचं लोकांना की माझ्यात ते पोटेन्शियल आहे. तुम्ही तुमच्याच लोकांना घेणार कम्फर्ट झोन मध्ये. दॅट्स ओके. मला खूप दिग्गजांबरोबर काम करण्याची इच्छा आहे. मी त्यांना वारंवार मेसेजवर सांगतो की सर मला तुमच्यावर काम करायचंय, पण कधीही ते त्याला एक्नॉलेज नाही करत. सो ठीक आहे, मला माझ्या देवानी जे काम दिलंय, नशिबात जे होईल ते होणारच आहे. सो बाबांना एवढं सांगेन की परत या, जरा तुमची मला गरज आहे मानसिकरित्या. कारण की आज मी माझ्या मुलीला सांभाळतो, माझ्या आईलाही सांभाळतो, पण मी जेव्हा लो होतो ना तेव्हा मला कुणाकडे जाऊ हे कळत नाही मला. मला तिथे मित्र नाहीयेत रीमा. सिद्धार्थ जाधव आणि कुशल बद्रिके माझे हे 2 फक्त मित्र आहेत ज्यांना मी ट्रस्ट करतो. आणि मेघना एरंडे आणि जान्हवी किल्लेकर, हे 4 जण आहेत ज्यांना मी ट्रस्ट करतो. बाकी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मैत्री होत नाही, अजिबातच होत नाही. इथे गरजा पुरवल्या जातात आणि काम झालं की झालं. सो मला मित्र नाहीयेत. तर मी जेव्हा लो फील करतो तेव्हा मी कुणाकडे जाऊ? मला असं कोणी नाहीये की मी त्यांच्याकडे जाऊन बोलीन की मला आता त्रास होतोय, मला आता मेंटली काहीतरी वाटतंय. मी कुणाकडे बोलू? मला प्रोत्साहन कोण देणार? सो हे बाबा द्यायचे, म्हणून बाबा नाहीयेत. मी खूप माझ्या कलिग्सना सांगतो जे ना पोस्ट करतात त्यांच्या वडिलांबद्दल. मी त्यांना एकच मेसेज करतो, जोपर्यंत तुमचे बाबा आहेत ना त्यांना आनंद द्या. खरंय. त्यांना किंवा ना बाप गेला ना की प्रॉब्लेम असा आहे ना की आपण परत नाही आणू शकत ना. आज माझे बाबा माझ्या समोर वारले, अगं माझ्या समोर गेले होते आणि मी बघतोय की ते जात आहेत आणि मी वाचू नाही शकलो. सो ऑफकोर्स लाईफचे हे रूल्स आहेत, नियतीचा नियम आहे म्हणतो आपण तसं. पण मला आता वाटतंय की यार यावं बाबांनी परत. फक्त स्वप्नात येतात, खऱ्या आयुष्यात येत नाहीत परत. मी प्रत्येक व्यक्तीला सांगतो की आई वडिलांवर प्रेम करा, त्यांना आनंद द्या. बाकी यार स्टारडम वार्डम सोशल मीडिया होता रहेगा, हे काय नाही, हे काय नाही. आज तुम्ही स्टार आहात, उद्या तुम्हाला कुत्र विचारणार नाही. खरं. आई वडील, तुमची मुलं आणि तुमचा स्वभाव, तुमचा साधेपणा, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात. सो बाबा असते तर हे सांगितलं असतं. आणि I think you will also feel the same emotion. Totally. सो बाबांना लिहिलं असतं पत्र की या तुम्ही परत, बिकॉज मला आता एकटं वाटतंय आणि मला कळत नाही आता की लोड आला तर कसं घ्यावा, कुणाला सांगावं, कुणाशी बोलावं, हे नाही कळत आहे आता. सो कधी कधी माझ्या स्माइल मध्ये खूप लपलेलं आहे काय काय गोष्टी. मी हसतो खरं, पण त्याच्यामध्ये खूप प्रेशर आहे. ते प्रेशर रिलीव्ह करायला बाबांना. या प्रेशर. आणि काय असतं ना, बाप असतो अगं. तो म्हणतो ना की मी आहे,
तुझ्या पाठीशी मी आहे. आणि मग मला असे अनुभव आले लाईफमध्ये ना, की जे मित्र म्हणायचो त्यांनी माझा फक्त वापर करून घेतला सगळ्यांनी. स्वभाव आता बदलतोय, पण मी सुधारतोय. आता मी जरा प्रॅक्टिकल व्हायचा प्रयत्न करतोय. थोडंसं हळवेपण म्हण, किंवा जे आपण खूप इमोशनली सगळंच विचार करतो ना, तसं मी कमी करतो आता. थोडं सुधारतोय. पण मूळ स्वभावात ते आहे, की लोकांना मदत करा, लोकांशी चांगलं वागा. पण कोण कधी तुमचा वापर करून घेतोय ऍज अ फ्रेंड तुम्हाला नाही कळत. नाही कळत. सो मित्र तर नाही आहेत. आणि मी हे माझ्या पोस्टच्या ह्याच्यात मी मांडत असतो सारखं, हे हॅशटॅग जोक बोलणार म्हणून असतं माझं. सो आहे रीमा. आणि आय वुड वॉन्ट माय फादर टू कम बॅक, बिकॉज एकटं वाटतंय आता. नो, तू एकटा नाही आहेस. तुझ्यावर प्रेम करणारी खूप माणसं आहेत. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुला एकटं वाटत असेल तेव्हा स्वतःलाही आठवण कर की आपल्यावर प्रेम करणारी ही माणसं आहेत. आणि तुझ्याच सारखी गत असणारी माणसंही आहेत. त्याच्यामुळे तू एकटा नाहीयेस. हो, मी हे जेव्हा बोलतो ना, तेव्हा मी असंही आहे माझं, की माझी एक बाजू खूप स्ट्रॉंग पण आहे. नाहीतर मी इथपर्यंत नसतो आलो. नक्कीच. मला आज इंडस्ट्रीमधल्या फार कमी लोकांनी कामं दिली. मी खूप मागितली कामं, की सर मी एवढा वाईट नाहीये, मला काम द्या. पैसे कधी मागितले नाही कोणाकडे, तरी मला काम नाही दिलं. व्हॉट एव्हर, त्यांना ते एक असतं ना, की माणूसच आवडत नाही असं असतं. दॅट्स ओके, ठीक आहे, नका देऊ कामं. पण त्यासाठी मी काम करणं सोडणार नाही. आणि एक हळवी बाजू पण आहे, पण एक स्ट्रॉंग बाजू पण आहे माझी, की मी एकदा जिद्दीवर आलो की मग संपलं. मग मी मागे वळून बघत नाही. आणि माझं ते स्वप्न आहे ते मी पूर्ण करून राहणार. मी बोललेलो आहे बाप्पाला, की मी त्याच्या आधी काही भेटणार नाही तुला. तर मी खूप काहीतरी मोठं जलवा करूनच जाणार आहे. ग्रेट. हे मॅनिफेस्ट करतो मी. येस. आणि तुझं मॅनिफेस्टेशन्स सत्यात उतरावेत अशी मी आमच्या सगळ्यांतर्फे भावना व्यक्त करते. आणि विश यू ऑल द बेस्ट. तुझे सगळे स्वप्न पूर्ण. थँक्यू रीमा, मला या शो मध्ये बोलवल्याबद्दल. आणि खूप मनमोकळ्या पद्धतीने आपण गप्पा मारल्या. आय वॉज अ बिग फॅन ऑफ युअर फादर. वी ग्रू अप वॉचिंग हिज वर्क. आणि खूप म्हणजे असं वाटलं नाही की आपण पहिल्यांदा भेटलो किंवा असं. मला चांगलं वाटलं. ग्रेट. छान गप्पा झाल्या, खऱ्या गप्पा झाल्या. थँक्यू सो मच.